हॅलो गाईज, तर आज मी दीदीला चॅलेंज दिला आहे. तर जसा वीर बोलला त्यांनी मला चॅलेंज दिलंय, तर तुम्हाला बघायचंय तर चॅलेंज आहे. बघा काय दिलेलं आहे. मला वरती लटकवून ठेवलं आहे. हे बघा, मी खाली खातोय. ते बघा मस्त चीज टाकून खातोय. भाजी भात चिडवून खातोय मला नुसतं. नुसतं चिडवतोय मला तो. तर मी हिला चॅलेंज दिलं की पप्पा येईस तोपर्यंत मला वरतीच बसायचं आहे. तर पप्पा यायला खूप टाईम लागेल, 1 तास. आणि बघा मला असं बसवून ठेवलं आहे. फॅनच्या एकदम बाजूला आहे मी. लाईट बल्ब आहे माझ्या मागे दिसतोय आमचा देवारा. मी एकदम फॅनच्या बाजूला, म्हणजे फॅन चालू केलं तरी काय नाही लागणार, हात असा ठेवला तरच लागेल. पण तरी पण चॅलेंज. आणि बाबा माझं डोकं इथपर्यंत पोचलं का सिली. पडणार होती मी आता, कारण की असं पडायला होतं इकडून. एक हाताने फोन पकडला आणि एक हाताने ते पकडलं. ते बघा चिडवतं, चीज खाता खाता चिडवतोय बघा मला. हे बघा. आणि पप्पाला मला गिफ्ट भेटणार आहे तो बोलला, तर बघू काय गिफ्ट भेटतं. तर मी आता सध्या कॉलिंगला हात लावून दाखवते तुम्हाला. हे बघा, हात लावू शकते मी वॉलला लिटरली. आणि हा काय हुक आहे, मी असं काढलं आणि त्याच्यावरच बसून राहिली तर हुकवर. ते चॅलेंज नाही आहे, पण मला चॅलेंज हवावर लटकवून ठेवलं आहे. तर आता काय करू मी, टाईमपास तर काय करू मी. तेव्हा का तो मस्त चीज मला खायचंय. मी खाली येऊ शकते वीर नाही, का? मी जेवणार आहे. मी जेवणार आहे तर काय. मला इथं खूप भीती वाटते ॲक्च्युली, कारण की कधी पण मी अशी झाली ना खाली. हे बघा असं आहे खाली. मी अशी पडली ना, हाईट तुम्हाला दिसतच असेल आता, कारण की मी अशी पडली खाली तर गेली मी. बघा गेलीच मी अशी पडली तर, म्हणजे लिटरली. मग चॅलेंज दिलं तर पूर्ण करायलाच लागेल. आता फक्त 3 मिनटं मी बसणार आहे ह्याच्यावर, 3-4 मिनटं बस. आणि त्याच्यानंतर उतरणार आहे मी. 3-4 मिनिटांच्या नंतर नाही उतरायचं, पप्पावरच उतरायचं. 5 मिनिटांनी. 5 मिनिटांनी. चला चला फटाफट काम करूया. चलो करायची. ते बघा ते चिडवतोय मला नुसतं. मी पप्पा आल्याशिवाय की 5 मिनिटावर, 5 मिनिटाच्या नंतर. 5 मिनिटाच्या नंतर. येस, वीरने मला ब्रेक दिलाय. पण अगर त्याला चॉकलेट दिलं तर, हा ना वीर, हां, तर चॉकलेट दिलं तर म्हणजे माझ्याकडे चॉकलेट आहे तर मी देईल. आणि जे छोटी मुलं माझे व्हिडिओज बघतायत त्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि मी माझ्या भावाला अजून बोलली नाही आहे, त्याला बोलायला लागेल. वीर, हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी. मला पण कमेंट्स करा हा, हॅपी चिल्ड्रन्स डे. तुम्ही कमेंट्स नाही करत. तर आता मी एवढ्या लटकलेली आहे, मी क्या करू. तुमच्यासोबतच बोलत बसली आहे मी. तर मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या फार्मचा हे दाखवते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या फार्मचं म्हणजे कोंबड्यांचं ते शेड आहे ना ते दाखवते. मी फक्त तुम्हाला हे दाखवलं आहे ना बकऱ्यांचं शेड आतून, तर आता कोंबड्यांचा पण शेड दाखवते. आमच्या इकडे म्हणजे कोंबड्या आहेत ना अशा लाईनमध्ये बसतात, म्हणजे असा पोल आहे ना आम्ही लावून ठेवला आहे ना, त्याच्यात अशा लाईनमध्ये बसतात. त्यांच्यासाठी असं क्रिएट केलेलं झाडां वगैरेचं, पण त्यांनी सगळं तोडून टाकलं. आता खूप मोठा शेड आहे त्यांचा, त्यात 1000 आहेत कोंबड्या, 1000-1200 असे आहेत कोंबडे. म्हणजे आता त्याच्यातले विकले पण असतील पप्पांनी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता शोभा फार्म्स. इंस्टाग्राममध्ये पण आहे शोभा फार्म्स माझ्या पप्पांचं. आणि त्यात खूप सारं म्हणजे खूप आयटम्स असतात. म्हणजे आता कोंबड्यांमध्ये अमेरिकन सिल्की सगळ्यात बेस्ट मला खूप आवडते. मी ते टर्कीचं तुम्हाला पण खूप पोस्ट केलं आहे, तर त्यात अमेरिकन सिल्की पण आहे. मग ती टर्की खूप क्यूट आहे, ती वाली पण आम्ही म्हणजे आता आम्ही पिल्लं घेतले आहेत, तर ती मोठी करून आम्ही ती हे बनवणार. आणि तो फार्म काय भारी होता ना, आय लव्ह दॅट फार्म. खूप मजा आलेली त्या फार्ममध्ये मला. आणि तिकडे खेळायला खूप मोठी जागा होती.
आमचं फार्मला पण आता आम्ही तसंच हे करणार आहे क्रिएशन त्या फार्मचं. तर मग आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला चिडवून खातोय बघा, नुसतं चिडवतोय आम्हाला. आणि मला चक्कर येते ह्याच्यावर बसून. फक्त बसली तरी चक्कर चालते मला. हे लोक बाहेर खेळत आहेत, अंकल वगैरे आमचे सगळे अंकल लोक मुलं खेळत असतात बाहेर नुसते. आणि मला खूप भीती वाटते. का क्लॉक समोर आहे माझा, क्लॉक एकदम समोर आहे. हा काय झालं वीर? मला ठेवलाय त्यांनी क्लॉक समोर आहे तर केवढा वरती असेल सुच्या असं बोलतोय. त्याला पनिशमेंट पण देणार. आता नेक्स्ट व्हिडिओ बघा, त्याला पनिशमेंट देणार मी. ह्याच्यावर वेगळी पनिशमेंट देणार मी ह्याला. बघा विचित्र पनिशमेंट. तर चला आता माझे 5 मिनिटं झालेले आहेत तर मी उतरते. बघा मला